हॅलो गाईज, वेलकम टू अ न्यू ब्लॉग. आणि आजचा विषय असा आहे की थोडा गंभीर आहे गाईज. तर थोडंसं म्हणजे जिम विषय आहे. तर तुला काय बोलायचं, स्टार्ट करायचं? नाही कर ना स्टार्ट तुम्ही. हां, तर म्हणजे जिम करायचं म्हणजे सगळे मेल फिमेलचा चांगलाच हेतू आहे एक्सरसाइज करण्याचा. पण थोडं म्हणजे जिम करण्याचा दृष्टिकोन ते थोडं चेंज होतोय लोकांचा. आणि सगळं म्हणजे स्टुडंट्स म्हणा किंवा इन्स्ट्रक्टर्स आहे ते, तर थोडं मुलींचा विषय आहे मेन. म्हणजे आज आम्ही जे व्लॉग करतोय ते, तर मुलींनी जिममध्ये काळजी स्वतःची कशी घ्यायची, तो म्हणजे विषय आहे आज. तर कसं आहे ना गाईज की आत्ताच्या ह्याच्यामध्ये खेळणं तर काय होत नाही. आणि बाहेर पण म्हणजे सोशल मीडियामुळे, मोबाईलमुळे हे ते फक्त मोबाईलच घेऊन बसतात. काही खेळणं होत नाही, काही ऍक्टिव्हिटीज होत नाही. म्हणून आई वडील मुलांना सजेस्ट करतात की तुम्ही जिम लावा. आणि मुलं पण म्हणजे एक्साइटेडमेंटनी ते लोक जातात जिम करण्यासाठी, एक्सरसाइज करण्यासाठी. तर मग तोच एक प्लॅटफॉर्म आहे आत्ताच्या ह्याच्यात, म्हणजे स्वतःला छान ठेवण्याचा, फिट ठेवण्याचा. तर मुलींनी कशी काळजी घ्यायची स्वतःची, ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत जिममध्ये. ठीक आहे? तर जिममध्ये कसं असतं, वेगवेगळ्या अशा ॲक्टिव्हिटीज असतात. म्हणजे योगा असतो, झुंबा असतो, अजून बरंच काही तिथे जिममध्ये मुलींना म्हणजे हे करण्यासारखं असतं. फिट राहण्यासाठी भरपूर काही गोष्टी ह्या जिममध्ये केल्या जातात. आणि तिथं मुलींनी गेलंच पाहिजे, जिम ही केलीच पाहिजे. म्हणजे कुठल्याही कारणासाठी जिम सोडणं हे योग्य नाही. होईल ते. तर मग आजचं म्हणजे नेमकं ते आहे मुलींची सेफ्टी. मुलींनी कशी स्वतःची काळजी घ्यायची जिममध्ये. तर कसं आहे ना गाईज की आपण मुली फिट राहायला गेले तर 4 म्हणजे ट्रेनर असतात, पर्सनल ट्रेनर असतात किंवा काय असू दे. पण झुंबा असतो तिथे मुलींना स्टीम घेण्यासाठी असतं. परत योगा असतं, भरपूर अशा ऍक्टिव्हिटीज असतात. पण मुलींनी स्वतःला म्हणजे कसं जपायचं ते की अंगाला हात लावून द्यायचं नाही. की ट्रेनर लोक असतील किंवा कुठलीही एक्सरसाइज वगैरे करताना टच वगैरे होतो. असं सांगण्याचा हेतू असा वाईट नाहीये, पण आम्ही एक सांगतोय म्हणजे काही गोष्टी अशा घडतायत, त्यामुळे आम्ही तुम्हाला सांगतोय की तुम्ही तिथे जिम मध्ये गेले की तुम्ही सेफ राहा तिथे. हो, आणि डिस्टन्स ठेवा, थोडं मेंटेन करा स्वतःला. म्हणजे मेल पासून थोडं डिस्टन्स ठेवा, जे की ट्रेनर असतील किंवा काही असं झुंबाच्या तिथे काही सर असतील किंवा योगाच्या तिथे काही हे असतील. तर एकदम असं फ्रेंडली काय होऊ नका, तुम्हाला ते सांगायचंय ते. कारण की आजकाल आम्ही खूप ऐकतोय जिम असा एक प्लॅटफॉर्म आहे की ते एकदम व्यवस्थित ठेवू शकतो. आणि त्याच्यामध्ये पण असं म्हणजे ऐकण्यात आलं की ते खूप म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे गाईज, की म्हणजे मुलींनी सर्व्हाइव्ह करायचं कसं ना मग. हो, आणि काय होतं मग काही गोष्टींमुळे असं सगळीकडे म्हणजे सगळ्याच एकीकडे ही गोष्ट झाली की मग ते सगळीकडेच नाव खराब होऊन जातं. हो. असं होतं. म्हणजे एक गोष्ट चांगली असली तरी ती पण खराब होऊन जाते. मग ते मुलींनाच दोष देतात. मग ते मुलींना दोष देणार, मग मुलींचंच बंद होणार, इथे जाऊ नको, तिथे जाऊ नको, हे चांगली नाही, ते चांगलं नाही, हे मुलींना दोष देतात. मग हो, हे सगळं मुलींवरच येतं. मग तुम्ही ज्यावेळेस इथे ऍडमिशनसाठी जातात त्यावेळेस तुम्ही तुमच्या आई वडिलांना तिथे घेऊन जा, ती जिम दाखवा, तुमचे ट्रेनर असतात त्यांची ओळख करून द्या. म्हणजे हे सगळं असं सेफली तुम्ही तिथे करा. आई वडिलांना पण कळू द्या तुमची जिम कशी आहे, काय आहे, ट्रेनर कसं आहे तिथं, हे सगळं कळू द्या. हो, हे एकदम म्हणजे बेस्ट आहे. आई वडिलांचं तुम्ही हे घ्या, काय बोलतात, परमिशन घ्या त्यांना पण. आणि प्रत्येक गोष्टी जे पण काय होतात ते आई वडिलांना जाऊन सांगायचं, गप्प राहायचं नाही. हो, बिलकुल गप्प राहायचं नाही. तुम्ही गप्प राहिले तर तुम्हाला आयुष्यभर असंच गप्प राहावं लागलं. हो, त्यामुळे गप्प राहायचं नाही. जे होईल ते आई वडिलांशी शेअर करायचं, काही असो. कारण की आत्ताच्या ह्याच्यात हाच एक प्लॅटफॉर्म आहे गाईज. कारण की तुम्ही बाहेर येऊन तुम्ही थोडं एक्सप्लोअर करू शकता, स्वतःला फिट ठेवू शकता. तर हेच एक प्लॅटफॉर्म आहे. आणि ह्याच्यामध्ये पण ह्याचा गैरवापर जर होत असेल तर तुम्ही बिंदास म्हणजे
पोलीस स्टेशन आहे, तिथे कंप्लेंट करा, आई वडिलांना येऊन सांगा, किंवा कोणाला पण तुम्ही सांगू शकता. आणि घाबरायची काहीही ह्याच्यात गोष्ट नाहीये. आपण आपल्या सेफ्टीसाठी आपण व्यवस्थित हे करायचं, काही कोणाला घाबरायची गरज नाही. आणि असं नाही की जिमला जायचंच नाही असं आम्ही बोलतोय. जिमला खुशाल जावा, एक्सरसाइज बिनधास्त करा. तुम्ही जिमला गेलंच पाहिजे, एक्सरसाइज पण केली हो, पाहिजे. ते बिनधास्त खूप जायचं. महत्वाचं आहे. हो, महत्वाचं आहे. बिंदास एक्सरसाइज करायची, स्वतःचं डोकं फक्त एक्सरसाइज कडे ठेवायचं, बाकी कुठेही लक्ष द्यायचं नाही. आपलं एक्सरसाइज करायची आणि घरी यायचं, बस. आणि कोणी सांगेल तुम्हाला असं करा तसं करा, काही त्यांचं ऐकायचं नाही. तुम्ही जर वर्कआउट प्रॉपरली तुम्ही स्वतः वर्कआउट करायला लागले की तुम्हाला कोणाचीही गरज नाहीये. तुम्ही स्वतःही वर्कआउट करू शकता. हो. कोणाला तुम्हाला विचारायची गरज नाही, काही नाही. जेव्हा तुम्ही स्वतः वर्कआउट करायला तयार होतात त्यावेळेस तुम्हाला काही गरज नाही कोणाला विचारायची वगैरे. हो. आणि ट्रेनर्स लोक हे ते भरपूर असतात गाईड हो. करण्यासाठी. त्यांना विचारून केलं तरी पण काही प्रॉब्लेम काही नाही. problem नाही. भलेही थोडा वेळ जाईल समजण्यासाठी, जाऊ द्या गाईज, काहीही प्रॉब्लेम नाहीये. वेळ गेला तरी तुम्हाला म्हणजे कळणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की कसं होतंय ना की आजकाल एक्सरसाइजचं म्हणजे लोकांना एवढं काही नॉलेज नाहीये. आणि आत्ता अपग्रेड व्हायला लागलंय बाबा. जिमला जाणं, एक्सरसाइज करणं, वॉकिंग करणं, थोडा वेळ गेला तरीही काही प्रॉब्लेम नाही. घाई नाहीये आपल्याला, कुठे ट्रेन पकडायची नाहीये, कुठे आपल्याला काय म्हणजे एवढं हे नाहीये. थोडा वेळ लागू दे, करा आपलं, हळूहळू करा, समजून घ्या एक्सरसाइज बद्दल नेमकं काय आहे, मग त्याच्यानुसार तुम्ही करू शकता. प्रत्येक लेडीजला म्हणजे एक आशा असते की आपण फिट राहावं, चांगलं दिसावं, हे प्रत्येक लेडीजला वाटत असतं. त्यामुळे ते तिथे जिम लावतात, योगा लावतात, झुंबा करतात, वेगवेगळं काही ना काही ते करत असतात. पण हे सोडू नका. किती काय झालं तरी हे तुम्ही करा, पण स्वतःला सेफ ठेवूनच करा हे सगळं. सेफ्टी इज इम्पॉर्टंट गाईज. सगळ्या फिमेलला आज मी सांगते, सेफ्टी इज इम्पॉर्टंट. तुम्ही कुठेही जावा, तिथे कॅमेरा आहे नाही आहे ते बघून तुम्ही व्यवस्थित आपलं स्वतःला सेफ ठेवा. आम्हाला तेच बोलायचं आहे. कारण की असे खूप गोष्टी कानावर येतात ते, तर आम्हाला असं आज वाटलं की आम्ही त्याच्यावर थोडंसं बोलूयात. कारण की काही कसं होतं ना, आणि मुली पण कधी कधी भिचकतात माहिती का, ही तर मुलं आहेत, आम्ही कसं जाणार, त्यांना ऑकवर्डनेस फील होतो त्या गोष्टीचा. मग काय करतात, फक्त लेडीज जिम मध्येच जातात. ठीक आहे, तो तुमचा म्हणजे प्रश्न आहे. तुम्ही कुठल्याही जिमला जावा, फिमेल जिथे जिम असेल तिथे जावा, किंवा म्हणजे दोन्ही हे असतील मेल फिमेल तिथे जावा, पण स्वतःला सेफ ठेवा. मेल असतील त्यांच्याकडून थोडं डिस्टन्स ठेवा. मेल ट्रेनर असतील किंवा काय, त्यांच्याकडून थोडंसं डिस्टन्स ठेवा. अंगाला हात लावून द्यायचा नाही अजिबात फिमेल लोक. आणि ट्रेनरनीही तसं डिस्टन्स ठेवलाच पाहिजे. त्यांनी पण म्हणजे असं गैरवापर घ्यायचा नाही, गैरफायदा घ्यायचा नाही समोरच्याचा. कारण की आज आई वडील विश्वासाने मुलांना जिमला पाठवतात आणि मुली पण विश्वासाने येतात जिमला. तर असं आमचं हे आहे की कुठलेही असू दे ट्रेनर, कुठलेही काय पर्सनल ट्रेनर असू दे, इन्स्ट्रक्टर असू दे, थोडं फिमेल पासून लांब राहूनच बोलायचं. अजिबात त्यांना स्पर्श करायचा नाही. असं प्लीज तुम्ही पण काळजी घ्या सगळेजण. म्हणजे आमचा हेतू असा नाहीये काय आम्ही रॉंग मेसेज देतोय, आम्ही फक्त म्हणजे अलर्ट करतोय फिमेल लोकांना. कारण की आजकाल जास्त फिमेल पण यायला लागल्या ते जिममध्ये, तर ती खूप चांगली गोष्ट आहे. आपलं इंडिया म्हणजे असंच म्हणजे अपग्रेड होतोय, चांगलं म्हणजे व्यवस्थित ह्याच्याकडे आपली इंडिया आज वळतंय. पण चांगलं ठेवा स्वतःला, सेफ ठेवा स्वतःला, एक्सरसाइज करत जावा, वॉक करत जावा, ते खूप इम्पॉर्टंट आहे गाईज. आणि काहीही असलं तर घरी तुम्ही इन्फॉर्म करा. असं नाही की ते जिम मध्येच घडलंय, दुसरीकडे जरी घडलं काही झालं की तुम्ही पहिलं घरी ह्या गोष्टी सांगत जा, आई वडिलांना शेअर करत जा. त्यांना ह्या गोष्टी माहिती पाहिजे सगळं, की काय होतंय काय नाही मुलींबरोबर वगैरे, हे त्यांना सगळं माहिती पाहिजे. पहिले आपल्या आई वडीलच असतात की ज्यांना आपण हे सगळं शेअर करू शकतो. आणि शांत बसायचं नाही फिमेल लोकांनी. जिथे तुम्ही शांत बसेल तिथे तुम्हाला अजून दबाव आणणार. हो, आणि अजून ते लोक तुम्हाला त्रास देणार. त्रास देणार, टॉर्चर करणार, वाईट करणार. हो, तर अजिबात शांत बसायचं नाही, एकदम व्यवस्थित राहायचं, काही प्रॉब्लेम नाही. आमचा म्हणजे असं काही हेतू नाही, फक्त गर्ल्स फिमेल शुड बी सेफ. कारण की आम्ही पण आज खूप वर्ष झालं जिम करतोय
आम्ही पण स्वतःला सेफ ठेवूनच जिम केलेली आहे. आज आम्ही प्रिया 15 वर्ष झालं जिम करते, मी 12 वर्ष झालं जिम करते. तर म्हणून आज आम्ही स्वतःला सेफ ठेवूनच आम्ही जिम केली आहे. तर तुम्ही पण तशी काळजी घ्या गाईज. हो, आणि 15 वर्षात आम्ही आता जिम करतोय, तर आमचं म्हणजे कधी आमचं काही असं घडलेलं नाही, काही नाही. अचानक काहीतरी घडलं म्हणून आम्ही हे आता सांगतो. आणि असं खूप ऐकण्यात येतंय हो गाईज, हो, खूप ऐकण्यामध्ये येतंय काही ना काय. म्हणून आज आमचा विषय म्हणजे शेअर करूशी वाटला तुमच्याकडे. तर म्हणून प्लीज तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा. हो. आणि तुम्हाला काही असेल वाटत असेल तर तुम्ही आधी कमेंट बॉक्समध्ये हो. कमेंट करा. आणि जिम करणं सोडू नका, जिम मध्ये जा. सगळीकडेच हो. होतं असं नाहीये, ह्या गोष्टी सगळीकडेच होतात अशा नाहीये. काय जिममुळे दुसऱ्या जिमची पण नावं खराब होतात. हो, आम्हाला असं सांगायचंय, तुम्ही जा तिथे, तुम्ही सगळीकडेच ते नाही होणार आहे असं नाही. जिम केली तर गर्ल्स लोक स्ट्रॉंग राहणार, माइंडसेट पण त्यांचा स्ट्रॉंग राहणार. व्यवस्थित राहावा बस. आम्हाला म्हणजे आता आम्ही बोललोय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं, हो. त्यासाठी तुम्ही कमेंट्स करा. व्हिडिओ तुम्हाला शेअर करायचे तुम्ही शेअर पण करू शकता. फक्त लेडीज सेफ राहण्यासाठी आम्ही व्हिडिओ बनवला, बाकी आमचा कुठलाही असा हेतू नाहीये वेगळा. हा, कुठलाही वेगळा हेतू नाहीये आमचा. फक्त आम्ही एक सांगण्याचा प्रयत्न केला. हो, ठीक आहे. चला गाईज, आजचा आम्ही ब्लॉग इथे संपवतो आहे. भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. करणं खूप इम्पॉर्टंट होतं गाईज हा ब्लॉग, म्हणून आम्ही केलेला आहे. तर प्लीज थोडं काळजी घ्या. ओके, थँक्यू, बाय.